हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? तर आशा करते मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर चला, आज आम्ही निघालो आहोत शाळेमध्ये. तर कशासाठी शाळेत जाणार आहे तर ते मी तुम्हाला गेल्यावर दाखवेल. तर चला. तर आता आम्ही आलो आहोत शाळेमध्ये. तर ही शिवाजीराव जेदे इंग्लिश मिडियम स्कूल आहे. तर ही शाळा आमच्या घरापासून तशीच जवळच आहे आणि या शाळेमध्ये आज सायन्स एक्झिबिशन असल्यामुळे भरपूर गर्दी पण होती आणि आम्हीही या शाळेमध्ये माझ्या बहिणीचा मुलगा व भावाची मुलगी आहे तर त्यांचं एक्झिबिशन पाहण्यासाठी आलो होतो. तर येथे बरेच छोट्या छोट्या मुलांनी छान असं सायन्सचे प्रोजेक्ट बनवले आहे. तर ही आहे माझ्या चुलत भावाची मुलगी मृणा. तिने ही शिप छान प्रकारे बनवून आणली होती. तर तिच्याबरोबर मी बोलत होते. तर असे हे चिमुकले खूप सुंदर सुंदर सायन्सचे प्रोजेक्ट घेऊन आले होते आणि ते त्यांची माहिती खूप छान प्रकारे सांगत होते. तर हा आहे आमचा दर्शन. त्यांनीही छान असं एरोप्लेनचं छान छान गुड गुड गुड. छान. गुड गुड. त्यानंतर आम्ही छानपैकी फोटो वगैरे काढले व प्रत्येक क्लासरूममध्ये जाऊन असे सर्वांचे सुंदर सुंदर प्रोजेक्ट पाहिले. तर इथे आम्ही ओवीच्या क्लासमध्ये आलो होतो. तर तिनेही छान असं बॉडी पार्टचं प्रोजेक्ट बनवलं होतं आणि तीही त्याची छान प्रकारे सर्वांना माहिती सांगत होती. तर तिचे मम्मी पप्पाही तिचे प्रोजेक्ट पाहण्यासाठी आले होते आणि येथे या मुलांनी छान असं आवर कम्युनिटी हेल्पर्स असा मस्त प्रोजेक्ट केला होता व ते छान असा पोशाख परिधान करून आले होते. त्यानंतरून मग आम्ही सर्व लहान मुलांच्या क्लासमधून नंतर मोठ्या मुलांच्या क्लासमध्ये गेलो. तर तिथे छान असं त्यांनीही प्रोजेक्ट बनवले होते आणि नंतर बाहेर आल्यावर येथे मुलांना एक्झिबिशन पाहण्यासाठी नेले होते. तर तीही इथे छानपैकी खेळत बसली होती. मग त्यांना घेऊन आम्ही घरी आलो. आल्यावर छानपैकी सर्वजण फ्रेश झाले, मस्त जेवण केलं आणि त्यांना मग मी फ्रूट्स चिरून दिले आणि मग ते फ्रूट्स खात खात छानपैकी गेम खेळत बसले. तर त्यानंतर आर्यनचा स्केटिंगचा क्लास होता. मग पटकीने आवरले व त्याला मी प्लॉटिंगला क्लाससाठी घेऊन गेले. त्यानंतर क्लास झाल्यावर आम्ही सर्वजण घरी आलो. हॅलो. तर मैत्रिणींनो, मी आत्ताच प्लॉटिंगला जाऊन आले. आर्यनचा क्लास होता तिथे स्केटिंगचा, तोही केला आणि छानपैकी आम्हीही फिरून आलो. तर आता चिकनचा स्पेशल बेत आहे. तर तेही मला करायचं आहे. तर चला, आता मस्तपैकी फ्रेश होते आणि स्वयंपाकाला लागते.
आर्यनला चिकन फ्राय खायचं होतं, तर त्यांनी त्याच्या पप्पांना चिकन आणायला सांगितलं. तर मी मस्त आज चिकन फ्राय करणार आहे. तर त्याला रोट्यांसोबत आज चिकन खायचं होतं. तर मस्त आम्ही आज चिकन फ्राय आणि रोट्या यांचा बेत करणार आहोत. तर आणि माझ्या बहिणीचा पण मुलगा आला आहे, तर त्यालाही चिकन आवडतं म्हणून आज स्पेशल चिकन आणलेलं आहे. तर हा आहे आमचा दर्शन. तर त्यालाही आज चिकन फ्राय खायचं होतं. तर मस्त आर्यनला दोघांना आज आम्ही चिकन फ्राय करणार आहोत. तर चला करूया चिकन फ्राय. तर या भाजीसाठी मी थोडंसं खोबरं आणि हरभऱ्याची डाळ आणि कांदा भाजून घेते आणि त्यामध्येच आपण हे तमालपत्र आणि लसूण आणि आलं आणि थोडीशी कोथिंबीर याची सर्वांची पेस्ट बनवणार आहे. तर हा मसाला मी भाजून घेते आणि लगेच चिकन शिजायला घालते. तर भाजलेला मसाला मी इथे थंड करायला ठेवलाय. तोपर्यंत म्हटले चिकन शिजायला घालावं म्हणून मग कुकरमध्येच पटकीने शिजायला घालणार आहे. कारण आता वाजले 8:30 आणि 9:30 वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे. तर इथे मी पटकीने भात लावून घेतलाय म्हणजे एकीकडे भात होईल आणि तोपर्यंत तिकडे चिकन शिजून होईल. तर जरा पटकीने स्वयंपाक करावा लागेल आता. तर त्यामध्ये मी आता तेल होते आणि कांदा परतून घेते आणि त्यामध्ये तर यामध्ये मी कांदा टाकते. तर इथे कांदा मी टाकलाय बारीक चिरून. त्यामध्ये हळद आणि मीठ घालते आणि त्यामध्ये हे चिकन छान शिजवून घेते. तर 2 चमचे मीठ टाकले मी आणि ते हलवते आणि त्यामध्ये हे चिकन टाकते. चिकन चांगलं निथळलंय कारण मी त्याला या पातेलीवर ठेवलं होतं, त्यामुळे त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळलंय. हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा चांगला अर्थ यामध्ये उतरतो आणि छान होती भाजी. तर छान ह्या चिकनला आता पाणी सुटले. तर मी ते पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते त्यामध्ये ओतून घेते आणि म्हणजे शिकते होतं. हे सर्व पाणी मी आता यामध्ये ओतले. याला झाकण लावून घेते म्हणजे याच्या 2 शिट्ट्या झाल्या की चिकन मस्त शिजन. तोपर्यंत वाटण काढून घेतले. तर त्यामध्ये मी थोडंसं खोबरं, कांदा व डाळ हे सर्व भाजून घेतलं आणि त्यामध्ये कोथिंबीर व आलं लसूण हे सर्व वाटून घेतलं. त्याची छान अशी पेस्ट तयार करून त्याचा आपण या चिकनसाठी वापर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मसाला वाटून घेतलाय मी एकदम बारीक आणि खूप मस्त. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे. तर याचा मी थोडा रस्सा पण करणार आहे. आधी फ्राय करणार होते फक्त, पण थोडासा रस्सा पण पाहिजे. थोडंसं तमालपत्र ते पण टाकणार आहे. मग असेच टाकायचं होतं पण ते थोडं विसरले. तर आता ते परतून त्यामध्ये आणि यामध्ये आपण सर्व मसाले टाकणार. तर हा आहे घरचा मसाला आणि हा आहे किचन किंग, हा आहे मटन मसाला आणि हे धना पावडर, थोडीशी मिरची पावडर. हे सगळे मसाले घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे. तर त्याचं जे सूप आहे ते थोडंसं त्यामध्ये घालून घ्यायचं, त्यामुळे अजून छान तरी येते. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी तरी आली आहे आणि यामध्ये आपण आता शिजलेलं चिकन घालणार आहे आणि मस्त फ्राय करणार. तर यामध्ये मी चिकन टाकते. आता हे चिकन पूर्ण आपण फ्राय करणार आहे. मस्त कोथिंबीर घालते आणि हे
भाकरीवर पण छान लागतं आणि रोट्यांवर पण छान लागतं. तर आज आमचा बेत आहे की रोट्याच खायच्या, म्हणून आम्ही रोट्या आणायला सांगितल्या. तर असं तयार झालं आपलं फ्राय. तर आता मस्त जेवण करायचे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी चिकनचा थोडा रस्सा पण बनवला. तर मस्त झाला आहे हा पण रस्सा. तर इकडे रस्सा आणि इकडे फ्राय असा छान मेनू तयार झाला आहे. तर मस्त आता जेवण करायचं. आणि इथे छान अशा रोट्या पण आणलेल्या आहेत, गरम गरम तुम्ही पाहू शकता. आणि आज मस्त असं चिकन आणि रोटी आम्ही खाणार आहे जेवणामध्ये. तर चला जेवूया. मस्त असं ताट बनवते. ताट मी बनवलं आहे आणि आता मस्त जेवायला चाललो आहे. चल लाईट नाही लागली. तर आता मस्त असं जेवण झालेलं आहे. तर हा राडा आता पूर्ण मला आवरायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती राडा पडलेला आहे पूर्ण किचनभर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.